श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामींची चौथी कथा बघणार आहोत. यामध्ये ब्राह्मणाचा कुष्ठपरिहार याबद्दल माहिती आहे. एक कुष्ठी व्याधी शमनार्थ गाणगापुरास खूप दिवस सेवा करीत राहिला होता. त्याच अक्कलकोटात जाण्याविषयी दृष्टांत झाला. अक्कलकोटात जाऊन खूप दिवस श्री स्वामींची सेवा करू लागला. कुष्ठाने अत्यंत त्रस्त झाला असल्याने एके दिवशी श्री स्वामींची त्याने प्रार्थना केली की महाराज, आता आपणास दुःख सहन होत नाही. मरणप्राप्ती झाल्यास व्यथेपासून मुक्त होईल. सहृदय स्वामी महाराजास त्याची कीव आली. त्यांनी त्याला आज्ञा केली की विष्ठा घेऊन अंगास लाव. आज्ञाप्रमाण म्हणून व्याधिष्ठ साष्टांग नमस्कार करून उठला व औषध मिळवण्याच्या खटापटीस लागला. त्याने विचार केला की विष्ठास अंगास लावायची तर दुसऱ्याशी कशास आणावी, असे मनात आणून श्री स्वामी समर्थांची विष्ठा घेऊन त्याने सर्वांगास त्याचा लेप लावला. काही वेळाने अंग धुवून टाकले. याप्रमाणे 4 दिवसातच अंगात क्षते होती. त्याच खपली धरून ती साफ बरी झाली. कुष्ठाचे शरीर दिव्य होऊन काही दिवस अक्कलकोटास राहून श्रींची आज्ञा घेऊन तो आपल्या घरी गेला आणि स्वामी समर्थांची सेवा करीत राहिला. अशा प्रकारे स्वामी समर्थांनी त्या ब्राह्मणाचा कुष्ठपरिहार केला. तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि कमेंटमध्ये लिहा. श्री स्वामी समर्थ.